नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज चाललो आहोत एका रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी. तर कॉलनीमध्ये माझे मित्र आहेत वैभव, त्यांनी एक नवीन इंडियन रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. त्या रेस्टॉरंटच्या भेटीसाठी आमच्या सर्वांना बोलवलेलं आहे. तर चला मग आमच्या सोबत या आणि त्यांनी कसं रेस्टॉरंट काढलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आज खूप ढगाळ वातावरण होतं आणि धुकं पण खूप जास्त पडलं होतं. धनुष राहू दे, नंतर काढू आल्यावरती. बरं, थोडंसं वॉकिंग एरिया मधला काढ. काल रात्री बराच बर्फ पडला होता, तर हा बर्फ आपल्याला असा प्रॉपरली काढून घ्यावा लागतो. हे बघा, तिघ जण बर्फ काढायला चालू आहे यांचं. इकडच्या साईडला टाका, समोर काढा. या दिवसांमध्ये सध्या जवळपास 3 ते 4 दिवसाला एक वेळेस थोडाफार बर्फ पडतो. त्यामुळे सध्या बर्फ बाजूला करण्याचं काम हे वाढलेलं आहे. सध्या कॅनडामध्ये प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करणारे भारतीय लोक खूप दिसतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बिझनेस करणाऱ्या भारतीय लोकांची संख्या पण कॅनडामध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. कॅनडामध्ये जर एखाद्या व्यक्तीला बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटची खूप मोठी मदत मिळते. त्याचबरोबर तो बिझनेस कसा करायचा, बिझनेस कसा वाढवायचा याविषयी पण खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीचे 5 वर्ष बिझनेस ग्रो करण्यासाठी गव्हर्नमेंटकडनं फायनान्शियल सपोर्ट पण दिला जातो. कॅनडामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आहेत, ज्यामध्ये भारतीय लोकांचा वाटा खूप मोठा आहे. कॅनडामध्ये फूड इंडस्ट्री हा एक खूप मोठा बिझनेस आहे आणि या क्षेत्रामध्ये भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. कॅनडामध्ये कदाचित आपल्याला एकही असं शहर सापडणार नाही ज्या ठिकाणी भारतीय रेस्टॉरंट नाही. कॅनडाच्या प्रत्येक शहरामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती भारतीय रेस्टॉरंट पाहायला मिळतात. इकडचे जे मूळचे कॅनेडियन लोक आहेत ते पण वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय पदार्थ खूप आवडीने खातात. त्यामुळे सध्या भारतीय रेस्टॉरंट्सला सर्वत्र खूप डिमांड वाढलेला आहे. त्याचबरोबर सध्या कॅनडामध्ये भारतीय लोकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे भारतामधनं वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅनडामध्ये आणले जातात. त्याचबरोबर कॅनडामध्ये भारतीय ग्रोसरी शॉप्स पण बरेच आहेत. दैनंदिन जीवनामध्ये जो आपल्याला किराणा माल लागतो तो आपल्याला इकडे अगदी सहजपणे मिळतो. मित्रांनो, एखादा बिझनेस काढणं हे कदाचित सोपं काम असू शकतं, परंतु तो बिझनेस वाढवणं आणि त्यामध्ये मन लावून काम करणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या बिझनेसविषयी योग्य माहिती असणं खूप गरजेचं असतं. आपल्या कॉलनीमध्ये माझे जवळचे मित्र आहेत वैभव, त्यांनी सध्या इंडियन स्ट्रीट फूड हा एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे. चला तर मग आपण जाऊया आणि त्यांचं हे रेस्टॉरंट कसं आहे ते पाहूया. त्यांच्या या नवीन बिझनेसला शुभेच्छा देण्यासाठी वाटेमध्ये थांबून आम्ही काही फ्लावर्स घेतले.
हॅलो. हॅलो रिधी. हाऊ आर यू? हाय रिदान. Where is Vaibhav? ओके. कॉंग्रॅच्युलेशन. हां हां, जय मध्ये भेट ना त्यांना. कॅनडामध्ये फूड इंडस्ट्रीत आपल्याला गव्हर्नमेंटच्या नियमानुसारच काम करावं लागतं. आपल्याला कुठल्याच प्रकारचे पदार्थ गव्हर्नमेंटची परमिशन न घेता पब्लिकला विकता येत नाहीत. ही रिद्धी आहे. रिद्धीच्या पप्पाचं रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटची आतमधनं अरेंजमेंट मात्र खूप छान पद्धतीने केलेली आहे. त्याचबरोबर इथे ग्राहकांना बसण्यासाठी पण प्रॉपर व्यवस्था केलेली आहे. या रेस्टॉरंटच्या आतमधल्या बाजूला खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या मशीन्स असतात त्यांचं सेटअप केलेलं आहे. रेस्टॉरंट हा बिझनेस जर आपल्याला यशस्वीपणे चालवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टींवरती फार लक्ष द्यावं लागतं. ते म्हणजे कस्टमर सर्व्हिस आणि क्वालिटी ऑफ द फूड. जर आपण चांगल्या प्रकारचे पदार्थ ग्राहकांना योग्य किमतीमध्ये दिले तर हा बिझनेस जास्त दिवस टिकण्याची शक्यता असते. हे जे रेस्टॉरंट आहे ते कॅनडाच्या किचनर शहरामध्ये आहे. या रेस्टॉरंटचा डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही जर सध्या या एरियामध्ये राहत असाल तर एक वेळेस या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. आजूबाजूचा एरिया वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेसनी भरलेला असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही बरीच आहे. या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आज या रेस्टॉरंटच्या ओपनिंगचा पहिला दिवस होता. वैभवनी बनवलेले हे खाद्यपदार्थ आम्ही सर्वांनी एकत्र बसून खाल्ले. मस्का वाला चाय ना शेको काही कमी करता येईल बेस्ट वाटा How was the food? Very, very good. Yummy and tasty. Thank you. मग कशी होती टेस्ट?
खूप छान होती, खूप टेस्टी आहे. जर तुम्ही किचनर केम्ब्रिज साईडला राहत असाल ना, नक्की या इथं. बरोबर. जर तुम्ही या एरियामध्ये असाल मित्रांनो तर एक वेळेस या ठिकाणाला नक्की भेट द्या, कारण त्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची त्यांना गरज आहे. यांचं बॉम्बे सँडविच आणि समोसा चाट खूप छान होता. बरं. व्हाईट पास्ता. बरोबर. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं फूड. हां. Tell me which one you liked. What was your favorite? I like the veg kurkure paneer momos. Okay. And how about you, Danush? I like the momos as well. Momos? Yeah. What else? I tried everything else, but my favorite was the momos. Okay, good. Riyash, how about you? The momos and पेरी पेरी फ्राईज. Come to Cheesy and Chili, the best Indian restaurant in Kitchener. Yes. And please also, please like, share, subscribe, and comment to Dhananjay Uncle's channel. challenge. Actually, please like, share, subscribe, and comment to Dhananjay Uncle's channel. channel. And visit our restaurant. चला तर मित्रांनो, मग कॅनडामधल्या या बिझनेसविषयी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर कॅनडाविषयी जर तुम्हाला आवड असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरचे अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.